पहिला पदार्थ कुठला आहे आपला? केळफुलाचं पॅटीस खरं तर, पण त्याला आम्ही केळफुलाची पारी म्हणतो. लागणारं साहित्य काय? त्यात केळफूल तर ओघाने आलंच. हो. इतर काय साहित्य ते सगळं बघूया आणि मग करूया कृती. घेऊन या प्लीज. केळफूल, त्यानंतर बेसन, रवा, तांदळाचं पीठ, कांदा, उकडलेला बटाटा, हळद, मीठ, लाल तिखट, आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर कोथिंबीर, बारीक मिरची चिरून घेतली आहे, जिरे पावडर, गरम मसाला पावडर आणि धणे पावडर. साहित्य तसं अगदी मोजकं आहे. हो. फक्त केळफूल कुठल्या सीझन मध्ये अवेलेबल असतं असं काही आहे का? केळी 12 महिने मिळतातच, त्याच्यामुळे केळफूल 12 महिने मिळतं आपल्याकडे. ठीक. आणि ते छान नाजूक असेल तर त्याचं आणखीन छान चव त्याची आपल्याला लागते. मग हे नाजूक आहे का? हो, नाजूक आहे. अरे वा, छान. चला काय करूया पहिल्यांदा? मी दाखवते. त्याआधी आपण स्टीमर ठेवूया का, कारण आपल्याला पुढच्या कृतीला लागणार आहे. ही एक म्हणजे खरं तर हे असं तोडून घ्यायचंय, अखंड काढायचं, हे असं हातात धरायचं. पद्धत आहे जी आईने शिकवली आहे ती मी दाखवते. हो हो. त्याच्यानंतर हा जो एक बोंड असतं हो. ते आपल्याला काढावं लागतं आणि ही पाकळी आहे ती सुद्धा आपल्याला काढून ठेवावी लागते. बरं. ओके. आणि हा बोंड काढला गेला पाहिजे, नाहीतर ती भाजी कडवट लागेल, थोडीशी खाज येईल. मला पण एक करू द्या बरं. द्या. म्हणजे मलाही कळेल तुमच्या आईने तुम्हाला नेमकं काय शिकवलंय. हो. बघा. हो. हा बोंड जो आहे हा काढला. हा काढायचा. हो. हा मी काढला. आणि ही पाकळी आहे. कोणती पाकळी? ही पाकळी आहे. खाली 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 असते. हे अच्छा. बघा. अगदी नाजूक येते. हा हे बघा. हा ही पाकळी. हा हे काय काढून करायची? ही पण काढायची. ह्याच्याने काय कडवटपणा मरतो? कडवटपणा मरतो आणि ज्याला आपण चीक म्हणतो किंवा आमच्या कुडाळदेशकरांमध्ये त्याला राप म्हणतात. राप? हा. तर तो राप हातालाही लागतो. तुम्ही जर बघितलं तर त्याचा तुम्हाला गंध येईल हाताला. अच्छा. कोणाला ॲलर्जी सुद्धा येते. तर त्याच्यामुळे ही भाजी व्यवस्थित शांतपणे नीट करायची. म्हणजे अगं भूक लागलीये, करू का केळफुलाची भाजी? असं नाही. नाही नाही, अजिबातच नाही. त्याला व्यवस्थित प्रोसिजर आहे. बाळंतिणीचं संगोपन आहे. अगदीच. आणि जेव्हा तुम्हाला टेस्टी खायचं असतं त्याच्यासाठी वेळ लागतोच. मी या नीट करून आणल्यात पाकळ्या, तर आपण त्या घेऊया. आता पहिल्यांदा आपण पाणी घेऊया, मिठाचं पाणी करूया, त्याच्यामध्ये हे घालून ठेवूया. एक 5 मिनिटं साधारणतः छान ते त्याचा राप निघून गेला की ते पाणी निथळून टाकायचं आणि हे वाफेला लावायचं. ठीक आहे. ठीक आहे. थोडं पाणी घालायला लागेल अजून, ते बुडेल इथपर्यंत ते पाणी हवं. नंतर आपल्याला या कृतीसाठी पाणी लागत नाही. मला कौतुक कशाचं वाटतं माहिती का, की आपल्या जुन्या लोकांनी किती विचार करून केवढा वेळ या पदार्थांसाठी इन्व्हेस्ट केलाय. अगदीच. आणि केळफूल का खावं, म्हणजे आमच्या घरी कायम आई सांगायची, महिन्यातनं एकदा तरी केळफुलाची भाजी खाल्लीच गेली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये लोह आहे, त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे. आणि आत्ता जे आपण सगळेजण लढतोय ना मानसिक ताणतणावासाठी, गोळ्या घेतोय, डॉक्टरांकडे जातोय, ही भाजी मानसिक ताणतणाव कमी करते जर महिन्यातनं एकदा खाल्ली तर. बापरे. हो. मला तर ब्रेकफास्टलाच घेतली पाहिजे ही भाजी. एक 5 मिनिटं आपण हे ठेवूया आणि मग त्याच्यानंतर आपण स्टीमर ठेवलाच आहे, त्याच्यामध्ये आपण नंतर ही भाजी घेऊ. ओके, चालेल. मग आपल्याला 5 मिनिटं वाट बघायला लागेल. तोपर्यंत गप्पा मारूया. चालेल ना. तुम्ही एक छानसं पुस्तक लिहिलंय. आता मला जेव्हा नाटकाचं स्क्रिप्ट सुचत असतं तेव्हा मी हस्ताक्षरात लिहितो. किती घाण आलं तरी मी हाताने लिहितो, मग नंतर ते लॅपटॉप वरती टाईप करतो. तुमची पद्धत कशी लिखाणाची? कागद आणि पेन. त्याच्यात सुख आहे की? त्याच्यात सुख आहे आणि त्याच्यात मिळणारा जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे. आपल्याला हवं तिथे कट करता येतं, तो शब्द बदलता येतो किंवा अशा सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. फार छान. सेफर साईड. पण तुम्हाला एक सांगू, जसं गृहिणींना किंवा स्वयंपाक करणाऱ्याला किंवा करणारीला फोडणीचा चर आवाज सुखावतो ना, सगळे घरातले झोपल्यानंतर तुम्ही लिहायला सुरुवात करा. पेन कागदावरती चालत असतानाचा जो आवाज आहे ना, त्याचं सुख फक्त लिहिणारा माणूसच जाणवू शकतो. मी रिलेट करू शकते. त्याच्यामुळे ते सुख फार निराळ आहे. पण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला लॅपटॉप आहे, टॅब आहे, या गोष्टींची आवश्यकता भासते. वा, 5 मिनिटं झालेली आहेत. व्हॉट नेक्स्ट वृंदाजी? थोडंसं गॅस कमी करूया, कारण आता स्टीमर छान त्याची वाफ तयार झाली आहे. हो, मस्त, छान. केळफूल आपल्याला वाफवून घ्यायचं व्यवस्थित. आता आणि छान स्टीमर आपला तयार आहे.
त्याच्यामुळे साधारणतः एक 4-5 मिनिटामध्ये जे केळफुलाचं सगळी जी पाकळ्या आहेत त्या छान शिजून येतील. ओके, मग आपण हे केळफूल तर वाफवायला ठेवलं. इकडे पहिल्यांदा काही करण्यासारखं आहे का? हो, आता आपल्याला पारी करून घ्यायला लागेल, तर त्याच्यासाठी बटाटे आणि बाकी सगळं मिश्रण करायला लागेल. मला एक बाउल लागेल त्यासाठी. घ्या. आपण बटाटे उकडून घेतलेत. मग जेव्हा तुम्ही पुस्तक लिहिलं, पुस्तकासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते तो प्रेक्षकांचा आणि वाचकांचा फीडबॅक. हो. तुम्हाला काय फीडबॅक आला? सोशल मीडियावरती प्रत्येक लेख हा, जसं मी म्हटलं की 1 लाखापासूनच पहिल्या लेखाला मान्यता मिळत गेली आणि त्याच्यानंतर म्हणजे असं व्हायला लागलं की तू का लिहितेस, आम्हाला त्रास होतोय तुझ्या लिखाणाचा, तू जेवायला तरी बोलव, नाहीतर लिहिणं बंद कर. म्हणजे मी साधी आपली डाळीची आमटी, रोजची आमटी जी असते त्याची रेसिपी आणि त्याची आठवण लिहिली होती. तर एका माझ्या मैत्रिणीचा रडत रडत मला फोन आला. तर मी म्हटलं गं काय झालं? तू आमटीची रेसिपी लिहून मला काकूंची आठवण. म्हटलं अगं बरं ठीक आहे, हरकत नाही. अशा पद्धतीचे मेसेजेस किंवा असं झाल्यानंतर वाटलं की हो खरंच याचं पुस्तक व्हायला काही हरकत नाही. म्हणून मला काय वाटतं, प्रामुख्याने आपल्या मराठी घरांमध्ये होणारा स्वयंपाक हा फक्त पोटभरीचा विषय नाही, हा भावनांचा विषय. हा भावनांचा विषय. मी आईला नेहमी म्हणतो की मेथीच्या भाजीला मेथीचं झाडही एवढी चांगली चव देत नाही जेवढी तुझ्या हाताने येते. अगदी. बटाटा अगदी आपण गुठळ्या काढून घेतल्यात. आता याच्यामध्ये आपण कुठलंही पाणी मिक्स करणार नाही आहोत. बटाट्याला इटसेल्फ मॉइश्चर असतं, त्यामुळे त्याच्यात जेवढं मावेल तेवढंच पीठ आपल्याला घ्यायचंय. बेसन. हां, अजून थोडंसं आणि 1 चमचा तांदळाचं पीठ, ज्याने कुरकुरीतपणा येतो. बरोबर. बस, फक्त पारीला थोडंसं मीठ हवं म्हणून. अगदीच बस बस. ठाण्यात कुठे राहता? गडकरी रंगायतून 5 मिनिटावर. अरे वा, मग नाटकाचा प्रयोग बघायला का नाही आलात आमचा? मी संकर्षण वाया स्पृहा 6 वेळा पाहिलंय, कुटुंब कीर्तन 2 वेळा पाहिलंय, तू म्हणशील तसं 3 वेळा पाहिलंय आणि मी तुम्हाला भेटू शकले नाही याबद्दल सॉरी. वा, फार छान. बरं वाटतं आम्हाला की आमची कलाकृती पाहिलेले प्रेक्षक जेव्हा आम्हाला भेटतात, याचा आनंद फार निराळा आहे. थँक्यू. उकडलेला बटाटा मस्त मॅश करून झालेला आहे. त्याच्याबरोबर बेसन आणि तांदळाचं पीठ आपण छान मिक्स केलेलं आहे. चला पुढे काय करूया? येस, थोडं तेल घेऊया. तोपर्यंत जरा हे वाफलं गेलंय का? वा 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 वा, क्या बात है यार. ओके, आता आपल्याला थोडंसं मला वाटीत तेल घ्या, कारण मला पारी आपल्याला ती हातावरती लावून घ्यायची. आपण आता ते केळफूल घेऊया. त्याच्यासाठी तो फोक दिला तर चालेल, मी त्यातनं व्यवस्थित काढून घेऊ शकते. त्यांच्या चेहऱ्यावरती ग्लो आलाय वाफेमुळे, केळफुल्यांच्या. हो ना? हां, हसताय काय? त्या खरंच नाही का? कळ्या आहेत ना, त्या आहेत, मग त्यांच्या चेहऱ्यावरती वाफ घेतल्यावर ग्लो येणारच ना. माणसाने विनोद करावा तर हे असं फोडून टाकतात. कळ्या आहेत तर म्हणे ग्लो येणारच ना. मग काय.